अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती. मायसेल्फ मिस्टर प्रशांत देवीदास पवार, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. This is the session of 12th Science Mathematics part number 2nd, chapter Binomial Distribution. विद्यार्थी मित्रो, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या पाठीमागील लेक्चरमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन स्टडी केली. बर्नौली ट्रायल म्हणजे काय हा देखील पार्ट पाहिला आहे आणि त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. पहा, दी पॉइंट्स डिस्कस्ड इन लास्ट सेशन आर Bernoulli trial, second one binomial distribution, and third one examples on binomial distribution. आजच्या लेक्चरला आपण आणखी काही या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन वरची एक्झाम्पल सॉल्व करूया. सो फर्स्ट एक्झाम्पल जे आहे, a pair of dice is thrown 4 times. If getting a doublet is considered a success, find the probability of 2 successes. Okay, so example paha. Given that a pair of dice is thrown 4 times, म्हणजे ॲट अ टाइम आपल्याला 2 डायस थ्रो करायचे 4 टाइम्स. ओके, सो नंबर ऑफ ट्रायल्स हिअर 4. इफ गेटिंग ए डबलेट इज कन्सिडर्ड ए सक्सेस, म्हणजे काय, डबलेटचा मिनिंग या ठिकाणी आपल्याला एखाद्या पेअर ऑफ डायस मध्ये एखादा डाय जर आपण थ्रो केला तर त्या ठिकाणी मित्रांनो 1 2 3 4 5 6 हे आपल्याला रिझल्ट्स मिळतील. पण जेव्हा पेअर ऑफ डायस आपण थ्रो करणार आहोत त्यावेळेस 1 1, 1 2, 1 3, 1 4, 1 5, 1 6 अप टू 6 6 पर्यंत अशा पद्धतीनं 36 आउटकम्स आपल्याला या ठिकाणी मिळतील. मग यामध्ये डबलेटचा मिनिंग असा आहे की 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5 आणि 6 6 हे जे काही सक्सेस म्हणून आपण इथे या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत. तर हे सक्सेस मिळवण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर हे सक्सेस किती मिळवायचे आहेत, तर 2 सक्सेसेस मिळवायचे. त्यासाठी मी लेट एक्स इक्वल टू नंबर ऑफ डबलेट्स कन्सिडर करतोय अँड स्मॉल पी इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ए डबलेट. देन आफ्टर दिस p can be written as 6/36. It means 36 आउटकम्स पैकी आपल्याला जे डबलेट्स मिळणार आहेत ते आहेत 6, म्हणून 6/36 ही प्रोबॅबिलिटी आपण कन्सिडर केली. आफ्टर दिस जर ही आपण सॉल्व केलं, सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला 1/6 मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी लागणार आहे ते म्हणजे पी ही प्रोबॅबिलिटी सक्सेसची ज्या पद्धतीने मिळवली त्या पद्धतीनं आपल्याला क्यू ही फेल्युअरची प्रोबॅबिलिटी सुद्धा कॅल्क्युलेट करावी लागेल. ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की पी प्लस क्यू म्हणजे 1 असतं. याचा अर्थ क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. मग 1 मायनस 1/6 आपण लिहिलं तर 1 मायनस 1/6 या ठिकाणी 5/6 येतं पहा. ओके, हा पी मिळाला. या ठिकाणी क्यू कॅल्क्युलेट केला आपण. आता नेक्स्ट
या ठिकाणी सक्सेस आणि फेल्युअर आहे, तर आपण x follows the binomial distribution with the parameters n and p with n is equal to 4 and p is equal to 1/6 अशा पद्धतीने इथे मेन्शन करू शकतोय. मग आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची जी डेफिनेशन आहे प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी अशा पद्धतीने लिहिता येते. द PMF ऑफ x is given by probability of x is equal to small x which is success is equal to NCX p raised to x into q raised to n minus x. मित्रांनो या ठिकाणी n, p आणि q च्या व्हॅल्यू पुटअप करूयात आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी जी मिळवायची आहे ती 2 सक्सेसेसची मिळवायची आहे, म्हणून स्मॉल x ची व्हॅल्यू आपण 2 या ठिकाणी घेऊयात. मग सगळ्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या तर आपल्याला मिळेल p प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 4c2 1/6 ही p ची व्हॅल्यू ब्रॅकेट रेस टू x म्हणजे 2. या ठिकाणी q ची व्हॅल्यू 5/6 पुटअप केली आणि n मायनस x इज नथिंग बट 4 - 2. आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी NCR चा फॉर्म्युला म्हणजे n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल म्हणजे न्यूमरेटरला 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल म्हणजे 4 - 2 याचा अर्थ 2 फॅक्टोरियल 1/6 चा स्क्वेअर म्हणजे 1/36 5/6 चा स्क्वेअर लिहिला पहा 4 - 2. हे जर सिम्प्लिफाय केलं तर 4 फॅक्टोरियल मधून आपल्याला 2 फॅक्टोरियल कॅन्सल करता येईल म्हणजे न्यूमरेटरला येईल 4 × 3 अपॉन पुन्हा 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 येणार आहे 2 × 1. मग आपल्याला या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. तर ही सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4 × 3 अपॉन 2 1/36 आणि 5 चा स्क्वेअर 25 6 चा स्क्वेअर 36 आला पहा. तर हे जर पुन्हा सिम्प्लिफिकेशन केलं आपण तर 2 × 2 = 4 येतं आणि 2 × 3 6 6 6 जा 36 तर 6 × 36 या ठिकाणी डिनॉमिनेटरला येईल आणि न्यूमरेटरला 1 × 25 म्हणजे 25. तर आपल्याला हे जर आपण मल्टिप्लिकेशन केला डिनॉमिनेटरचा तर या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 इज 25/216 ही रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. अशा पद्धतीनं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला n, p, q आणि x या सगळ्या गोष्टींची गरज आहे. त्या पहिल्यांदा फाइंड आउट करायच्या आणि त्या पद्धतीने आपल्याला हे आन्सर फाइंड आउट करता येईल. म्हणजेच द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस इज 25/216 आला पहा. ओके, याच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल आपण स्टडी करूयात. The probability that the certain kind of component will survive a check test is 0.6. Find the probability that exactly 2 of the next 4 components tested survive. So या ठिकाणी देखील आपण जेव्हा क्वेश्चन रीड करतोय त्यावेळेस आपल्याला जो डेटा लक्षात येतो, जो डेटा दिलेला आहे तो लिहिता येईल. इथे प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सर्टन काइंड ऑफ कॉम्पोनंट विल सर्वाइव्ह ए चेक टेस्ट इज 0.6. आपल्याला एक्स जो कन्सिडर करायचा आहे रॅन्डम व्हेरिएबल तो नंबर ऑफ टेस्टेड कॉम्पोनंट्स सर्वाइव्ह अशा पद्धतीने आपल्याला कन्सिडर करता येईल. मग नंबर ऑफ टेस्टेड कॉम्पोनंट्स किती आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी घेता येतील आणि स्मॉल p जी आहे ती प्रोबॅबिलिटी दॅट द कॉम्पोनंट सर्वाइव्ज चेक टेस्ट इज p इज इक्वल टू 0.6 दिलं पहा. मग आता 0.6 म्हणजे 6/10 याला आपण 2 ने जर डिवाइड केलं तर 3/5 येतं. त्याचबरोबर आपण ही सक्सेसची प्रोबॅबिलिटी असेल तर आपण फेल्युअरची प्रोबॅबिलिटी जी आहे
सो ती कॅल्क्युलेट करण्यासाठी Q इज इक्वल टू 1 मायनस पी कॅल्क्युलेट करावं लागेल. 1 मायनस 3/5 पीची व्हॅल्यू पुटअप केली. मग हे जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5 इंटू 1 5 मायनस 3 म्हणजे 2/5 आलं पहा. तर पीची व्हॅल्यू 3/5, क्यूची व्हॅल्यू 2/5 आली. आता यानंतर आपण हे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन डिफाइन करू शकतोय. तर x follows binomial distribution with parameters np where n is equal to 4. नेक्स्ट 4 components tested म्हटलेलं आहे. ओके, सो नंबर ऑफ ट्रायल्स 4 आले आणि स्मॉल p जो आहे तो 3/5 आहे. हे दोन्ही कन्सिडर केले. मग आता डेफिनेशन काय आहे, तर द PMF ऑफ x इज गिवन बाय प्रोबॅबिलिटी मास फंक्शन P of x equal to small x is equal to ncx p raised to x into q raised to n minus x. याच्यामध्ये फॉर्म्युल्यात आपण n ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू, p आणि q च्या व्हॅल्यूज सगळ्या पुटअप करूयात. म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल पहा. हे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 2 कॉम्पोनंट्स सर्वाइव्ह. ओके, 4 कॉम्पोनंट मधले एक्झॅक्टली 2 कॉम्पोनंट्स हे सर्वाइव्ह झाले पाहिजेत. तर अशा पद्धतीनं प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी स्मॉल एक्स ची व्हॅल्यू ही 2 घेतली पाहिजे आपल्याला. मग ती इथे घेतली आहे 4c2 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. पी ची व्हॅल्यू 3/5 पुटअप केली, क्यू ची व्हॅल्यू 2/5 पुटअप केली आणि n मायनस एक्स म्हणजे 4 मायनस 2. तर मित्रांनो या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 2 NCR च्या फॉर्म्युल्यानुसार 4c2 हा कसा लिहिता येतो, तर n फॅक्टोरियल म्हणजे 4 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. मग r इज 2 हिअर आणि n मायनस r म्हणजे 4 मायनस 2 पण 2च येतं. त्याचबरोबर 3 चा स्क्वेअर 9 येतोय, 5 चा स्क्वेअर 25 आणि 2/5 ब्रॅकेट रेज टू 4 मायनस 2 म्हणजे या ठिकाणी 2 आलेला आहे. हे सिम्प्लिफाय करूयात. तर 4 फॅक्टोरियल मधून 2 फॅक्टोरियल गेले की 4 इंटू 3 राहतं. त्याचबरोबर अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 9/25 आणि 2 स्क्वेअर इज 4, 5 स्क्वेअर इज 25. अशा पद्धतीनं हे जेव्हा आपण सिम्प्लिफाय करतोय, हे सिम्प्लिफाय केल्यानंतर इथे 2 2 जा 4 येईल आणि 2 इंटू 3 6, 6 इंटू 4 24 इंटू 9 216 येतं आणि 25 इंटू 25 625 येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 2 ऑफ द नेक्स्ट 4 कॉम्पोनंट टेस्टेड सर्वाइव्ह ही मिळणार आहे 216/625. ठीक आहे मित्रांनो, आता आपण याच पद्धतीनं नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल स्टडी करूयात बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी. एक्झाम्पल नंबर 3. 10 eggs are drawn successively with replacement from a lot containing 10% defective eggs. Find the probability that there is at least one defective egg. ठीक आहे, तर आपल्याला क्वेश्चन जर रीड केला तर 10 eggs are drawn successively म्हटले. याचा अर्थ या ठिकाणी नंबर ऑफ ट्रायल्स जे आहेत ते 10 आपण कन्सिडर करू शकतोय आणि x जो आहे तो आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ डिफेक्टिव्ह एग्ज घेता येईल. ठीक आहे, नंबर ऑफ डिफेक्टिव्ह एग्ज. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट देर इज ॲटलिस्ट वन डिफेक्टिव्ह एग म्हटलेला आहे. ठीक आहे, तर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह एग हे कॅपिटल एक्स घेतलं इन द 10 eggs drawn. 10 eggs आर ड्रॉन म्हटलेलं आहे. सो स्मॉल एन ची व्हॅल्यू ही 10 आली पहा नंबर ऑफ ट्रायल्स. आता प्रोबॅबिलिटी कन्सिडर करूया. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज स्मॉल p इज इक्वल टू 10/100 येतोय. ओके, 10/100 या ठिकाणी दिलेले आहे बिकॉज
they given that 10% defective eggs are there. म्हणजेच 10/100 याचा अर्थ 0.1 येते. अँड याच्यावरून 1 Q ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायची तर 1 - P हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर P 0.1 जर पुटअप केलं तर 1 - 0.1 0.9 येतं या ठिकाणी. ठीक आहे. मग आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन नुसार x follows the binomial distribution with parameters n and p, that is n is 10 and probability is 0.1. ठीक आहे. मग डेफिनेशन लिहूया. द PMF of x is given by probability of x is equal to x, it is equal to NCx p raised to x q raised to n minus x. या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करूयात. म्हणजे probability of x is equal to x 10cx. ओके, n ची व्हॅल्यू पुटअप केली cx, 0.1 ही p ची व्हॅल्यू, रेस टू x 0.9 ही q ची व्हॅल्यू आणि 10 minus x. आता आपल्याला या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट देअर इज ॲटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह एग. ओके, तर मित्रांनो आपल्याला माहिती की x ॲटलिस्ट 1 डिफेक्टिव्ह एग म्हणजे कमीत कमी एक हा डिफेक्टिव्ह एग असला पाहिजे. ओके, एक पेक्षा जास्त असतील तर चालतात, म्हणजे कमीत कमी एक तरी असला पाहिजे. मग 1 पासून 10 पर्यंत हे 10 एग्स जे आहेत ते डिफेक्टिव्ह असतील तरी चालतील. ओके, म्हणजेच आपल्याला याचा कॉम्प्लिमेंट जो घ्यायचा असतो तो कशा पद्धतीने घेता येतो या प्रोबॅबिलिटीचा कॉम्प्लिमेंट. तर टोटल प्रोबॅबिलिटी 1 असते, तर 1 मायनस या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 1. हे पहा, ग्रेटर दॅन इक्वल टूचा लेस दॅन येणार. ओके, म्हणजे इथं ग्रेटर दॅन आहे तर लेस दॅन झाला आणि इक्वल टू इथे आहे म्हणजे इथे इक्वल टू आपण घेतलेला नाहीये. ठीक आहे. मग आता आपण हे कसं लिहायचं, तर या ठिकाणी x इज लेस दॅन 1 म्हणजे x इक्वल टू 0 येणार आहे. पहा, ओके, एकही या ठिकाणी डिफेक्टिव्ह एग नसणार आहे या ठिकाणी. तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 घेतलं. मग 1 मायनस स्मॉल एक्स ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 पुटअप करूया. तर 10c0 0.1 रेस टू 0 इंटू 0.9 रेस टू 10 minus 0 आलं. मग हे सिम्प्लिफाय करूया. तर आपल्याला माहिती NC0 या ठिकाणी व्हॅल्यू येते 1. ओके, मग 0.1 रेस टू 0 म्हणजे 1 आहे पुन्हा, आणि 0.9 रेस टू 10 minus 0 म्हणजे 0.9 रेस टू 10. 1 minus 0.9 रेस टू 10 या पद्धतीनं प्रोबॅबिलिटी ऑफ x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आन्सर येतं 1 minus 0.9 रेस टू 10 आला. पहा, ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 3 एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. आता याच्यानंतर आपण या टॉपिक मधला एक नवीन कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे मीन, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा कन्सेप्ट स्टडी करूया. बघा, त्यापैकी पहिल्यांदा मीन जो आहे पाहूया. लेट capital X follows the binomial distribution with parameter NP, then mean or expected value of random variable X is denoted by mu or E of X and is given by mu is equal to E of X is equal to small n into P. N is number of trials and P is probability of success. पहा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी मीन, व्हेरियन्स जे आहे ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन याच्यासाठी फक्त फॉर्म्युले आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर हा मीन किंवा एक्सपेक्टेड व्हॅल्यू यापैकी कोणताही
किंवा काहीही विचारलं एक्झाममध्ये तरी आपल्याला या पद्धतीनं ते लिहायचंय. म्यू इज डिनोटेड फॉर दॅट वर्ड मीन ऑर एक्सपेक्टेड व्हॅल्यू, किंवा त्याच्यासाठीच आपण ई ऑफ एक्स सुद्धा यूज करतोय. तर त्याचा फॉर्म्युला आहे एन इंटू पी. नाव व्हॉट इज द व्हॅरियन्स हिअर? The variance is denoted by variance of x and given by VAR of x is equal to NPQ. ठीक है? N is number of trials, P is probability of successes, and Q is probability of failure. अशा पद्धतीनं NPQ यांचा प्रोडक्ट म्हणजे या ठिकाणी आपण व्हॅरियन्स ऑफ एक्स असं लिहू शकतो. याच्याच पुढचा एक पार्ट आहे तो म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज डिनोटेड बाय SD ऑफ एक्स, किंवा याच्यासाठीच आपण स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी सिग्मा हे नोटेशन यूज करतोय. अँड इज गिवन बाय SD ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स ऑफ एक्स. म्हणजे या व्हॅरियन्सचा जर स्क्वेअर रूट आपण घेतला तर आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतो. जर आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन डायरेक्ट विचारला असेल तर फॉर्म्युला असेल सिग्मा एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ NPQ. अशा पद्धतीने आपण ते यूज करू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी या मीन, व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन याच्यावरची आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. Example number first, given that x follows the binomial distribution NP, if n is equal to 10, small p is equal to 0.4, then find E of x and variance of x here. क्वेश्चन मध्ये n is equal to 10 दिलेला आहे, p is equal to 0.4 दिलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी E ऑफ एक्स म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला हे दोन्ही गोष्टी ज्या फाइंड आउट करायच्या आहेत त्यासाठी एन, पी आणि क्यूच्या व्हॅल्यू माहीत असणं गरजेचं आहे. तर एन दिलाय, पी दिलाय, आपल्याला फक्त सुरुवातीला क्यू कॅल्क्युलेट करावं लागेल. सो त्यासाठी आपण सोल्युशन कन्सिडर करूया. हिअर एन इज इक्वल टू 10 अँड पी इज इक्वल टू 0.4 इज गिवन. सो क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी हा फॉर्म्युला आपल्याला घेता येईल. तर यामध्ये पी ची व्हॅल्यू जर आपण रिप्लेस केली तर 1 मायनस 0.4 इज इक्वल टू 0.6 आलं पहा क्यूची व्हॅल्यू. मग आपल्याला माहिती आहे की ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला जो आहे तो ई ऑफ एक्स इज इक्वल टू एन इंटू पी. या ठिकाणी व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूयात या फॉर्म्युल्यामध्ये. सो ई ऑफ एक्स इज नथिंग बट एन ची व्हॅल्यू 10 लिहिली आणि पी इज 0.4. तर या ठिकाणी 10 इंटू 0.4 म्हणजे या ठिकाणी 4 आलेला आहे. सो एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स इज 4. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. आता व्हॅरियन्स ऑफ एक्स कॅल्क्युलेट करूया. व्हॅरियन्स ऑफ एक्स इज नथिंग बट NPQ. सो हाऊ टू कॅल्क्युलेट देन? सो व्हॅरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एन ची व्हॅल्यू 10, पी ची व्हॅल्यू 0.4 आली आणि क्यू ची व्हॅल्यू 0.6. तर या तिघांचा प्रोडक्ट जो येतोय तो व्हॅरियन्स ऑफ एक्स इज नथिंग बट 2.4 येतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एन आणि पी दिलं होतं तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल याच पद्धतीनं स्टडी करूया. एक्झाम्पल नंबर 2, इफ ई ऑफ एक्स इज इक्वल टू 5 and variance of x is equal to 2.5, find n and p. या ठिकाणी e of x दिलाय, व्हॅरियन्स ऑफ x दिलाय आणि n आणि p ची व्हॅल्यू जी विचारली तर ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण पहिल्यांदा जे दिलेल्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून n आणि p च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूयात. तर e of x इज इक्वल टू 5 आहे म्हणजेच e of x चा फॉर्म्युला n इंटू पी इज इक्वल टू 5 येतं. ओके. मग या ठिकाणी आपण
एन पी इज इक्वल टू 5 आहे, तर याच्यावरून आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स सुद्धा लिहिता येईल. 2.5 दिलाय म्हणजे एन पी क्यूची व्हॅल्यू 2.5 येते. तर मित्रांनो, आपण व्हेरियन्स ऑफ एक्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स याचा रेशो कन्सिडर करूया. यावरून व्हेरियन्स ऑफ एक्स अपॉन ई ऑफ एक्स घेतलं ते येतं 2.5/5. ओके, ठीक आहे. मग 2.5 हा एन पी क्यू. आता व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती एन पी क्यू, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्सचा फॉर्म्युला माहिती एन पी. आता 2.5/5 म्हणजे या ठिकाणी 0.5 येतं. तर हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर एन पी न्युमरेटरला आणि डिनॉमिनेटरला पण एन पी आहे, ते कॅन्सल होतील. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी क्यूची व्हॅल्यू 0.5 येते. पहा, जी क्यूची व्हॅल्यू 0.5 आली त्याच्यावरून आपल्याला पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. पी इज इक्वल टू 1 मायनस क्यू इज इक्वल टू 1 मायनस 0.5 येतं. म्हणजेच पी ची व्हॅल्यू आली 0.5. आता पी ची व्हॅल्यू आलेली आहे. ही व्हॅल्यू आपण या एक्सपेक्टेड व्हॅल्यू मध्ये जर पुटअप केलं तर आपल्याला काय मिळेल. ॲज एन पी इज इक्वल टू 5 आहे, मग एन इज इक्वल टू या ठिकाणी 5/p येतं. 5/0.5 लिहिला म्हणजेच 50/5 आला. तर या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आली 10. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स दिलेला आहे. तर आपण एन आणि पी फाइंड आउट केलंय बघा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 स्टडी करूयात आता आपण. एक्झाम्पल नंबर 3, गिवन दॅट एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन एन पी if p is equal to 0.6 and e of x is equal to 6, then find n and variance of x. Solution. या ठिकाणी p is equal to 0.6 दिलंय आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x दिलेलं आहे 6. याच्यावरून आपण q ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड आउट करूया. q इज नथिंग बट 1 मायनस p. सो 1 मायनस 0.6 येतं म्हणजे q ची व्हॅल्यू येते 0.4. ओके. मग आता मित्रांनो, ही क्यू ची व्हॅल्यू पी ची व्हॅल्यू आहे. आता एन आणि व्हेरियन्स ऑफ एक्स कॅल्क्युलेट करायचे. तर आपल्याला माहिती ई ऑफ एक्स चा फॉर्म्युला एन इंटू पी आहे. ई ऑफ एक्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स दिलेली आहे 6. ती पुटअप करूया म्हणजेच 6 इज इक्वल टू एन इंटू पी ची व्हॅल्यू 0.6 आली. पहा, ठेवली इथे. मग आपण या ठिकाणी 6/0.6 म्हणजे एन घेऊ शकतोय. तर 6/0.6 म्हणजे 60/6 येतं. म्हणजेच एन ची व्हॅल्यू या ठिकाणी 10 येते. पहा, आता एन ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता आपण व्हेरियन्स ऑफ एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे एन पी क्यू. मग एन पी क्यू च्या व्हॅल्यूज इथं पुटअप करूयात. म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 10 इंटू 0.6 इंटू 0.4 आलं. पहा, यांचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळेल. व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू 2.4. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे पी प्रोबॅबिलिटी आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स दिलेला आहे. तर त्यावरून आपण एन आणि व्हेरियन्स ऑफ एक्स हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे. याच पद्धतीनं आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी स्टडी करूया. गिवन दॅट एक्स फॉलोज द बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन एन पी with the parameters, then if n is equal to 25, expected value of x is 10, then find p and standard deviation of x. पहा, सोल्युशन घेऊया. Here n is equal to 25, expected value e of x is 10, then we have e of x is equal to np with the formula for expected value. आता या ठिकाणी n आणि e of x पुटअप करूया म्हणजे p ची व्हॅल्यू मिळेल. e of x इज 10 आहे, n ची व्हॅल्यू 25, p कॅल्क्युलेट करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला p इज इक्वल टू 10/25 येतो. पहा, तर p ची व्हॅल्यू आली 2/5. ठीक आहे.
नेक्स्ट आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला एन पी क्यू पाहिजे. एन दिलेला आहे, पी कॅल्क्युलेट केले, क्यू ची व्हॅल्यू माहित पाहिजे. क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. तर क्यू इज इक्वल टू 1 मायनस 2/5 इज इक्वल टू 3/5 येतं. ओके, मग आता या ठिकाणी आपण स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स कॅल्क्युलेट करूयात. त्यासाठी व्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एन पी क्यू, कारण स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स असतो. मग व्हेरियन्स जर कॅल्क्युलेट केला आपण स्क्वेअर रूट ऑफ एन पी क्यू, किंवा डायरेक्ट स्टँडर्ड डेव्हिएशन जरी कॅल्क्युलेट केला स्क्वेअर रूट मध्ये एन पी क्यू तरी चालेल. ठीक आहे, तर व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे 25 इंटू 2/5 पी ची व्हॅल्यू, क्यू ची व्हॅल्यू 3/5 ठेवली. 5 इंटू 5 हा 25 कॅन्सल होईल, म्हणजे व्हेरियन्स ऑफ एक्स येतो 6. तर मित्रांनो, यानंतर आपण स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स जो विचारलेला आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स ऑफ एक्स घेणं गरजेचं आहे. मग स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स आलेला आहे 6 ठेवला, तर स्क्वेअर रूट ऑफ 6 हा स्टँडर्ड डेव्हिएशन आला पहा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरची काही एक्झाम्पल सॉल्व्ह केली. त्याचबरोबर आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनसाठी मीन, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो ते फॉर्म्युले पाहिले आणि त्याच्यावरची काही एक्झाम्पल या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. यासारखी एक्झाम्पल्स आणखी एक्सरसाइजमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, ती तुम्ही सॉल्व्ह करायची आहेत. प्रॅक्टिस करा. आणि या ठिकाणी आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. ओके, थँक्यू.